मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अंतिम लढत घमासान युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एका साईडने मलंगड विभागातील कुशली ब संघ त्यांना फाईट करेल नेरल लवाली संघ। एका साईडने नेरलचं क्रिकेट आहे तर दुसऱ्या साईडनं कल्याणचं क्रिकेट आहे। आता आपण पाहतो या ठिकाणी पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भरपूर वर्षाचा अनुभव कमी वयामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं आहे गोलंदाज रोहिदासला आपण पाहतोय। या खेळाडूची चर्चा आपण नंतरच करूया, परंतु आपण पाहतो या ठिकाणी कुशली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल। आपण पाहतोय सँडी आणि त्यांच्या साथीने महेश स्ट्राईक एंडवरती सँडी असणार आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती महेश। बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक गोलंदाज रोहिदास स्ट्राईक एंडवरती महेश आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सँडी आहेत। मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील विवेक इंदोळा मानफम धारोल, त्यांचा देखील संघ आज आपण पाहिला प्रतिकिलवन धारोल संघ, परंतु ओमसाई वांगणी टीमच्या विरोधात त्यांना पराभूत व्हावं लागलं। तब्बल 36 धावा होत्या, 36 धावांचं संरक्षण त्यांना करायचं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला खरं तर 6 चेंडूत 3ची गरज होती। टोकलेला षटकार आणि संपूर्ण विजय मिळालेला होता ओमसाई वांगणी टीमला। परंतु या ठिकाणी आपण पाहतोय शेवटची अंतिम लढत आणि अंतिम लढतामध्ये आपण पाहतोय चला लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विवेक इंदोळा, स्क्वेअर पंच पाहायला मिळतील मानफम काराव, जमशे मित्र परिवार, मनोज कांबडीला आपण पाहतोय त्यांचा संपूर्ण स्क्वॉड आज मात्र या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये। आज मात्र कोणता संघ या स्पर्धेतून विजयी आणि टॉप 4 मध्ये पोहोचणार हे पाहणं गरजेचं आहे। जशी जशी संध्याकाळ होईल ना तसं मात्र रिझल्ट तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल। पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहिदास, समोर फलंदाज महेश, नॉन स्ट्राईक एंडवरती सँडी आहेत। लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिलाच बॉल ऑफ करायचं होतं परंतु बॅटची टो इंगेज, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सरसवलाय, त्या ठिकाणी मिळतील फक्त अवघ्या 2 धावा। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज महेशचा, परंतु बॅटच्या टोईंगला बॉल, त्या ठिकाणी 2 धावा। स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना येस लीग बायच्या स्वरूपात 2 धावा, बॅट कटत आहे। येस इथे लेग बिफोर विकेट असणार आहे, हे लक्षात सुद्धा मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतील विवेक इंदोळा, ज्याने आम्हाला सहकार्य सध्या तरी करत असताना पाहायला मिळतात। हेलिकॉप्टर उडवला परंतु या ठिकाणी मिड विकेट रिजनला खेळाडू होते, खेळाडू कडनं झाली आहे चूक, फिल्टर होते त्या ठिकाणी गणेश आणि गणेश कडनं चुका होतात आणि बॉल सरळ सीमा पार 4। इथे आपण पाहतोय मिस शत्रक्षण म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, एक चूक तुम्हाला क्रिकेटमधून बाहेर घेऊन जाऊ शकते। हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो लंग कार्पेटनं, आपण पाहतो या ठिकाणी लॉंग ऑनला भरपूर मोठी गॅप, महेश या ठिकाणी थांबायला नाव घेत नाहीये। महेशच्या बॅटमधून लगातारचा दुसरा 4 धावा। मच लगातारचे 2 चौकार फलंदाज महेशच्या बॅटमधून आलेत। या चेंडूवरती जो चौकार डोकला तर दुसरी हा विकेट हॅट्रिक संपादित करू शकतो, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहिलाय, विकेट किपरच्या मध्ये हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय, डॉट बॉल आलाय। खरं तर नितांत गरज आहे डॉट बॉलची नेरल लवाली टीमला। सध्या तरी आपण पाहतोय धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळतात 10 धावा दाफलकावरती। पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाज रोहिदास, लेदरचा खेळाडू आहे, शॉर्ट ऑफ लेन आपण हुक शॉट केलं परंतु लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहेत, त्या ठिकाणी गणेश आहेत। आता गणेशकडनं अजिबात चुका नसणार आहे कारण सुरुवातीला त्याने चूक केली, परंतु आता त्या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चूक सुधारत असताना मिळतील धावा या 2। शेवटचा बॉल शिल्लक आहे, धावसंख्या 11 पाहायला मिळते। पुन्हा एकदा आपण पाहतो हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, सँडी होते स्ट्राईक एंडवरती परंतु इथून डॉट बॉल आला आणि पाहता इथून पहिलं षटक झालंय समाप्त आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना कुशली ब संघ जाऊन पोहोचलाय तब्बल बिनबाद
11 धावा फलकावरती. आतमध्ये अनुभवतोय. खरं तर आपण दोन सामन्यामध्ये ज्यांचा आवाज ऐकला, विजय डोके सर, त्यांचे मी या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. ज्याने आम्हाला दोन सामन्यामध्ये त्यांचा आवाज ऐकला, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं तो सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय BCC चिंचोली चषकामध्ये तुम्हाला सॅटर्डे आणि सुपर संडे 2 दिवसामध्ये तुम्हाला विजय डोके सरांचा आवाज तिथे देखील ऐकायला मिळणार आहे. तिथे देखील चिंचोलीकरांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. तिथे देखील तुम्हाला विजय डोके सर पाहायला मिळतील. त्यांचंही पुन्हा एकदा त्यांना पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा, भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. गोईंग ऑन मार्च. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती हरीश. पहिलं षटक रोहिदासनं टाकलं. रोहिदासचा विचार केल्यानंतर बाला सर तो खेळाडू चर्चेत होता पाठीमागच्या गतिवर्षीमध्ये, परंतु आता थोडासा फ्लॉप झालाय, परंतु षटक भरपूर त्याने चांगलं फेकलंय. हा चेंडू आपण पाहतोय सँडी महेश आहेत स्ट्राईक एंडवरती रिव्हर्स साठी खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता करत असताना पंचांकडे स्ट्रॉंग अपील या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही पंच या ठिकाणी डिसाईड करतील बाटकट आहे की इथे विकेट इथून डॉट बॉल आहे. दोन्ही पंचांनी डिसिजन पेंडिंग आहे. काय आपण या ठिकाणी पाहतोय यस इथे डॉट बॉल असणार आहे आणि इथून फलंदाज महेशला पुन्हा एकदा नव्यानं संधी मिळते. या डॉट बॉल आलाय. पहिलं षटक. पुन्हा एकदा आपण पाहतो हेलिकॉप्टर उडवलाय. वाडा स्ट्रोक लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहेत, परंतु एका टप्प्यावरती तिथे चेंडू का तर केला जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि आपल्या टीमसाठी मी म्हणेन 2 धाबा वाचवत असताना पाहायला मिळाल्या. या दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 13. मधून षटकार आलाय. महेशच्या बॅटमधून षटकार आलाय. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं बॉलला उडवलाय. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक आहेत, फक्त मिळतील त्या 2 धाबा आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. स्कोर ऑन द बोर्ड 23 लॉस ऑफ 0 विकेट. 23 धाबा फलकावरती. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये गोलंदाज हरीशला जबरी मार दिला गेला. पण पाहिलं गेलं तर या ठिकाणी अगदी 23 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर इन द बोर्ड पाहायला मिळेल. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शेष असणारा फलंदाज स्ट्राईक एंडवरती महेश आहेत, ज्याने आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग
कुशुली ब संघाला करून देत असताना पाहायला मिळतात. स्वतःच्या आज नाबासाठी नाहीतर गाबासाठी खेळत असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी प्रॉपर युवारकरचा चेंडू होता, पण या ठिकाणी पण पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज हरेश पाहायला मिळतोय. पाहता पाहता 2 षटक झाले समाप्त आणि 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. लॉस ऑफ 0 विकेट 23 रन्स. केला की आता डेंजर एंड करणं फलंदाज आपण पाहतोय सँडीच्या बॅटमधून नेहमीच मोठमोठे फटके आपण पाहतोय. आणि सध्या तरी हंगामामध्ये आपण पाहतोय फलंदाज महेश चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली. नॉस्ट्राईक एंडवरती खेळतोय, स्ट्राईक एंडवरती आज सँडी. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय गणेश आणि या ठिकाणी बॅटची लिडिंग एज शॉट फाईन लेगचा काढू चूक आणि चुक्याच करतोय. मैदानाच्या आतमध्ये जणू काही या चुक्या तुम्हाला येणाऱ्या उत्तरवाहामध्ये अर्थातच चेस करण्यासाठी या धावा कदाचित नडू शकतात, हे देखील लक्षात ठेवा. कारण एक धाव ही क्रिकेटमध्ये खरं तर सोन्याच्या भावाने तोडली जाते. आणि आपण पाहतो या ठिकाणी 24 धावा फलकावरती पाहायला मिळतात. समोर फलंदाज महेश आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरना फटका सजवला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एका चेंडूवरती 2 शतरक्षकांचा पाठला करत असताना इथे आपण पाहतोय या 2 धाबा. खरं तर जास्तीत जास्त स्ट्राईक आता महेशकडं ठेवली जाते. त्याचं रिझन, त्याचं कारण 12 चेंडू 25 धाबा त्याच्या बॅटमधून आलेत आणि संडेला चांगलं ठाऊक आहे. जर आपण जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती महेशला खेळवलं तर तो एक मोठी धावसंख्या उभारू शकतो नेरेल लवाली टीमच्या विरोधात. यावेळेस आपण पाहतोय आडवा बॅटने खेळायचा होता, बॅटच्या टोईंगला बॉल पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू. खरं तर आज मात्र नेरल लवाली टीम मैदानाच्या आतमध्ये भरपूर चुक्या केल्यात आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर मिळालेलं जीवनदान महेशला आणि त्याचा होणारा फायदा कुशली बी संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धाबा एक धाव महत्वाची आहे. म्हटलं जातं ना पकडा काचाने जिंका मॅच, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय मिळालेलं जीवनदान आतापर्यंत नेरे लवाली टीमनं जवळपास 3 ते 4 झेल या ठिकाणी ड्रॉप केलेत. त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपिल्या, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. इथे निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज गणेशनं केली आहे. खरं तर कमबॅक करावा लागेल गोलंदाज गणेशला. 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या होता. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहिलं हरेशला त्यांना धावा खर्च केला 10, परंतु या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय गणेश आतापर्यंत 4 चेंडू फेकी केल्याने फक्त 5 धावा तरी अवघ्या खर्च केल्यात. शॉट ऑफ लेन खडे स्ट्रोक, परंतु चेंडू थांबणार नाहीये. स्टँड ऑन डिलिव्हरी, स्टँड ऑन स्लॉट, बॉल सरल सीमा पार. पंचांचा डिसिजन, इट्स अ मॅक्झिमम षटकार. इथे मी म्हणेन 34 धाबांपैकी 33 धाबा सध्या तरी महेशच्या बॅटमधून आल्यात. 15 चेंडू 33 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. क्या बात आहे. शॉट ऑफ लेनचा पुन्हा एकदा चेंडू खडे स्ट्रोक, मनगटी ताकदीचा वापर, बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरना लगातारचा लांब लचक षटकार. व्हायचे
हा चेंडू आपण पाहतो हुक केलाय, फक्त बॉलला दिशा दिली आहे, डीप फाईनला बॉल, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार 4. सो मच फलंदाज सँडी आहेत स्ट्राईक एंडवरती 44 धावा आफ्रिकावरती बनवल्या गेल्यात. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय दिनेश आणि हा चेंडू देखील त्याच रिझन मध्ये जणू काही हायलाइटचा फटका पाहतोय. लगातारचा दुसरा चौकार फलंदाज सँडीच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. लगातारचे 2 चौकार फलंदाज सँडीच्या बॅटमधून आल्यात धावसंख्येत आफ्रिकावरती आपण पाहतोय. या ठिकाणी तवा पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड 48 धावा आफ्रिकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोल टपाचा चेंडू खोदून काढला, परंतु या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मिड विकेट रिजन मधून खेळाडू सज्ज होते, परंतु तिथे एक जाब आली. सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय सँडी या खेळाडूंना. त्यांना माहिती आहे आपल्या बॅटमधून देखील चांगल्या धाबा येतात, परंतु आपल्यापेक्षाही चांगल्या बॅटमधून धाबा येतात. महेश आणि महेशला आता स्ट्राईक एंडवरती आणला गेलाय. 49 धावा आफ्रिकावरती. आजच्या दिवसामधील सगळ्यात हाय स्कोर उच्चांक कोणी गाठला असेल तो मलंगड बसंग. आपण स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगचा खेळाडू सज्ज आहे. तिकडे फक्त पाहायला मिळालं ते इथून खरं तर क्लीन बोल्ड, दांड्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज पहिला धक्का मोठा लागत असताना मलंगड बी संघाला महेश बागतरडगाव. तर 17 चेंडू 39 जबा त्याच्या बॅटमधून एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे मलंगड बी संघ. महेशसाठी 17 चेंडू 39 जबा त्याच्या बॅटमधून उतुंग षटकार चौकार आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य देखील आपण पाहिलं. भरपूर चांगली बॅटिंग त्याची पाहिली, परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅन्डिडेट नंबर 3 वरती अर्थातच 1 डाऊनचा खेळाडू लेफ्ट हँडेड फलंदाज ज्याने अष्टपैलूची भूमिका नेहमीच तो प्रत्येक स्पर्धेमध्ये पार पाडत असतो आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्या खरं तर हातांच्या बोटांवरती चेंडू फिरवण्याची ताकद गोलंदाज रुपेश पाहायला मिळतात. परंतु आता स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडेड फलंदाज रुपेश. चांगली गोलंदाजी नेहमी राहिली आहे. आपण पाहिलं गेलं तर दिलीप भगत यांचा संपूर्ण संघ आणि संपूर्ण संघाच्या वतीने जर आपण पाहिलं तर दिलीप भगतच्या अगदी नेतृत्वाखाली हे सगळे खेळाडू घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र दिलीप भगतची थोडीशी कमतरता जाणवती आहे. त्यांच्या गावातील आज दुसरा संघ आहे, परंतु आज खरं तर आज स्वतःसाठी नाही तर ते गावासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत करतात. फुल टॉस बॉल होता, फटका भरपूर चांगला उल्लंघन कार्पेटनं डीपमध्ये चेंडूला ढकललाय. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतोय फलंदाज रुपेश, परंतु त्या ठिकाणी सरळ नाकार दिलाय फलंदाज रुपेशनं. या 2 धाबा पहा तुम्ही अगदी प्रत्येक खेळाडू स्विप शॉट मारण्याचा प्रयत्न फलंदाज रुपेशच्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि तिकडे 2 धाबा आल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 51, लॉस ऑफ 1 विकेट. 51 धाबा आफ्रिकावरती. शेवटचं अंतिम षटक, अंतिम बॉल आहे. हा चेंडू बाटची लिडिंग एज, परंतु इस्टानच्या पाठीमागे विकेट किपर होते. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज आपण पाहायला गेला तर दिनेशनं स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं गेलंय आणि मिळते 1 धाव आणि 1 धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. खरं तर 52 धावा आफ्रिकावरती. समीकरण आता आहे 24 बॉल 53 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता नेरेल लवाली टीम की जिंकणार कोशुली बसंग हे पाहावं लागेल.
विजयासाठी करावे लागतील जिंकण्याकरिता नेरल लवाली टीमला 53 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज समीर एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच दिलीप भगतकडनं या खेळाडूंची खरं तर ओळख करून दिली. या खेळाडूंना दिलीप भगतच्या नेतृत्वाखाली हे सगळे खेळाडू घडत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आज मात्र त्याची थोडीशी कमतरता जाणवतीये. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये 52 धावा दफलकावरती कुठल्या गेल्यात. मी चर्चेत नेहमीच जाणतो कुठलीच धावा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 24 बॉल आणि 53 धावा संख्येची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. हरीश आणि रोहिदास हा चेंडू हुक केलाय. भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. वन बाउन्स ओर द रोक मिळतील धाबा. 4 फलंदाज आपण पाहतोय. हरीशच्या बॅट मधून 53 धाबांचा पाठला करत असताना पहिला दमदार स्ट्रोक चौकार. स्ट्रोक निघाला. 4 धाबा स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज हरीश आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय लॉफ केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक 2-2 होते परंतु चेंडू खाली महेश आले. टीपला जाहील देईल. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा पहिला मोठा धक्का नेरल लवाली टीमला. हरीशच्या माध्यमातून फलंदाज OUT बाद. थँक्यू. 2 चेंडूंमध्ये 1 विकेट गारद केलाय गोलंदाज समीरनं. फिरकीचा पट्टू आहे. वेगवान तेज तर्रार नेहमीच लेग कटर ऑफ कटर त्याच्या माध्यमातून फेकले जातात परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक आणखीन एक टीपला जाहील देईल. लागणारा दुसरा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आणखीन एक बाद. विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये नेरल लवालीचा लागत असताना फलंदाज बाद. आणि फलंदाज हरीशला देखील परतावा लागला आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं लगातारचा दुसरा विकेट देखील गमावला गेला नेरल लवाली टीमकडनं. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावली. अवघ्या 4 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. 4 धावा दफलकावरती मलंगड विभागातील कुशली ब संघ विकास वाघचा तो संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु विकास वाघची जर्सी नंबर पाहिली तर 00 शॉट मिडॉनला खेळाडू तो पाहायला मिळतो.
हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्यांच्या पाठीमागे विकेट किपर बीट होतात. शॉर्ट फाईन लेगचा काढू तिथे सज्ज होता आणि पाहता पाहता ठिकाणी निर्धाव चेंडूची संख्या पुन्हा एकदा गेली जाते. पाहता पाहता ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हा चेंडू देखील दीर्घाब आलाय आणि शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या तास ठिकाणी तेरावली अवघ्या 4 धावा. शेवटचा बॉल आहे या बॉलवरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा नेरल लवाली टीम मैदानाच्या आतमध्ये पुनरागमन करू शकते. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता पण तो मिस टायमिंग झालाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये काढू सज्ज होते. चेंडूचा पाठलाग करत असताना खरं तर कठीण झेल होती आणि कठीण झेलला सोपं बनवण्याचं काम करत केलं होतं शतक क्षणानं, परंतु पाहता पाहता ठिकाणी या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते अवघ्या 6 धावा 2 विकेटच्या नुकसानात. शेवटचं आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतात. सँडीला पाहतोय. खरं तर आपण सँडीचा विचार केला ज्याने लगातारचे 2 चौकार सुरुवातीचे आपण पाहिले गेले. पहिल्या पूर्वार्धामध्ये त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु आता सध्या तरी गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू आला डॉट. समोर फलंदाज जुना जाणता खेळाडू रोहिदास ज्याच्याकडे क्रिकेटचा फारसा अनुभव आहे. हा खेळाडूंचा विचार केला तर एक मोठा फटका नेहमीच मोठमोठे फटके तो नेहमीच किसन पाहायला मिळाला, पण तो हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज कामडी सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये आमच्याकडं एक डिसिजन पोचवला. हा चेंडू वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात फलकावरती खर्च केली जाते. 7 धावा. हा चेंडू लॉफ केला आहे, हलक्या हाताने टाप केला, चेंडूला फक्त मिळाली आहे ती 1 धावा आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. मॅचमध्ये दमखम पाहायला मिळत नाही आहे. 53 धाबांचा पाठला करत असताना अवघ्या धावा फक्त पाहायला मिळतात 10 धाबा फलकावरती. मॅचमध्ये मात्र या ठिकाणी दमखम पाहायला मिळत नाही आहे.
इथे खरं तर आपण पाहतो या शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर फक्त अवघ्या 11 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड 11 धावा दफलकावरती. शेवटचा बॉलवरती सिंगल नाही आहे का? डॉट बॉल आहे शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल आला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतात. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती समीकरणात आलेलं आहे. 12 चेंडू विजयासाठी 43 धावसंख्येची गरज. आता मात्र दिलीप भगतचा प्रवास मलंगडवरनं आता ते निघाले. त्यांना माहिती आहे सामना जवळपास आपण जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहे, कारण 12 चेंडू 43 धावा पूर्णपणे कॉन्फिडन्स दिलीप भगतचा या सगळ्या खेळाडूंवरती आहे की आता हा ही मॅचमध्ये जिंकायचं आहे. तर मग इथून आता घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल नेरलवाल टीमला. खोला टपाचा चेंडू आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. डॉट बॉल आला आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण 15 मिनिटांचा ब्रेक घेऊ. तो ब्रेक लंच ब्रेक असणार आहे हे देखील लक्षात असू द्या, कारण आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑफिशियल अपडेटर, आमचे DJ सचिन दादा यांना आपण 15 मिनिटाचा ब्रेक देऊ, कारण जेवण्याची व्यवस्था प्रवीण निरगुड यांच्याकडनं करण्यात आली आहे. हा चेंडू पण पाहतो अलंग द कार्पेटनं मिड विकेट रिझनला अलंग द कार्पेटनं ठिकाणी पाहिलं गेलं तर सीमा पार मिळतील धाबा 4. गरज. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बॅटने केलेला प्रयत्न, पण तो शॉट फाईन लेगचा खेळाडू सरसवला आणि तिकडे एक मिळाली एकच जाऊन. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न परंतु या ठिकाणी घडले काय, सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. या ठिकाणी तिसरा धक्का टीम नेरल लवाली संघाला लागत असताना रोहिदास बॅक टू द पवेलियन. मला जर धाव घ्यायची असेल तर दोन्ही खेळाडूंनी पॉपिंग क्रीज क्रॉस करणं हे गरजेचं आहे. खेळपट्टी तुम्हाला क्रॉस करावी लागते आणि सध्या तरी आपण पाहतोया फक्त एकच धाब्यांवरती समाधान व्यक्त करायचं होतं, परंतु आता विकेट स्वतःची सॅक्रिफाईस करून बसला आहे फलंदाज रोहिदास. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला आहे दाखल. आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 5 वरती नारायणला आपण पाहतोय. समीकरणात राहिलं आहे 9 चेंडू 38ची गरज. मात्र या ठिकाणी कुशली बस संघाला एकच सांगेन की आज मात्र दिलीप भगतचा प्रवास मलंगडवरनं ते आता प्रवास करतात आणि हे मॅच खेळण्यासाठी ते काही क्षणातच पोहोचले जातील. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे आहे आणि ते आतापर्यंत आम्हाला कॉल करत होते, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू जाईल सरल सीमा पार. आणखीन एक धमाका षटकार. कातील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज मनीष. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात अफलकावरती धाव खर्च केली जाईल. 22 धावा अफलकावरती इथे पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आठ चेंडू विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. हा चेंडू पुन्हा एकदम पाहतो आडवा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न करतो. सरळ चेंडू शरीरापाती जाऊन आदळलाय आणि लेग बायच्या स्वरूपात एक दाबाली. मात्र सिंगल आणि डबलनं कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही आहे. टीम आपण पाहिली गेली तर मलंगड
विभागातील कुशली बस संघावरती. तर फरक पडेल तर फक्त आणि फक्त नेरल लवारी टीमवरती. त्यांना माहिती इथून सामना जवळपास आपण 99% हा सामना जिंकत असताना पाहायला मिळाला. हा चेंडू देखील निर्धाव आलाडी पाहता पाहता इथून तिसरं षटक देखील झाले समाप्त आणि 3 षटकाच्या अंती 53 धावांचा पाठला करत असताना धावसंख्या बनवली गेली आहे तब्बल 23 धावा धावफलकावरती. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. बंड्या तुम्हाला पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 30ची गरज. कंपल्सरी 5 षटकार. हा चेंडू लॉफ केला परंतु बादची टोईंग गेज पॉईंटमध्ये खेळाडू सज्ज टीपला जाईल आणखीन एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना नेरल लवारी टीमला फलंदाज बंड्या बाक टू द डगआउट. घेऊ 5 चेंडू आता गरज आहे 30ची म्हणजे अर्थातच 5 चेंडू तुम्हाला आउट ऑफ द पार्क पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 30ची गरज. हा सामना पूर्णपणे वन साइडेड आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त धावसंख्या अवघ्या इथे पाहायला मिळतात 23 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आता 30ची गरज. जवळपास 4 षटकार जरी टोकले तरी देखील नेरल लवाल या संघ विन होणार नाही आहे. विन होऊ शकतो तो कुशली बस संघ. हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर पाहतो मी इथे डॉट बॉल आलाय. आता समीकरण राहिलं 3 चेंडू विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. पूर्णपणे वन साइडेड सामना कुशली बस संघाने जिंकला. बस मी म्हणेन बालाज बसमत सर या सामन्यामध्ये दमखम पाहायला मिळाला नाही आहे. सुरुवातीपासूनच दमखम नव्हता कारण आपण पाहायला गेलं तर फलंदाज रोहिताची विकेट गेली ना हरिदाची विकेट गेली ना तिथून सामना यू टर्न पाहायला मिळाला. 2 चेंडू आता 30ची गरज आहे. फक्त मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू 30ची गरज. पुन्हा सामना पूर्णपणे मी म्हणेन मलंगड विभागातील कुशली टीमनं जिंकला आहे परंतु या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक झाला आहे आणि आपण पाहिलं गेलं तर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि तिथे सेल ड्रॉप स्ट्राईक रोटेट केली गेली. एक धाव आली मात्र एकच म्हणेन वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपन्न झाला. 1 चेंडू 29ची गरज. हा चेंडू देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला. पाहता पाहता 4थं षटक देखील संपन्न झालं. 4थ्या षटकाच्या अंतिम धावसंख्या फुलकापती पाहायला मिळाली. ती तब्बल धावा बनवल्या गेल्या. फक्त 24-29 धावेनं हा सामना जिंकलाय कुशली बी संघाने. त्यांना पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. हार्ड लक टीम नेरल लवाली संघ.
चला तर हॅलो 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 माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो चला तर पण या ठिकाणी मान ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे या ठिकाणी देत आहो फलंदाज महेशला. अष्टपैलूची भूमिका त्याने आज या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे नेरळ लवाली टीमच्या विरोधात. तब्बल 17 चेंडू 39 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तो ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. महेश पण लगेचच यायचं टॉस बॉक्समध्ये तिथं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेल सन्मानी आदरणीय पांडुरंगजी निरगुडे यांना की तुमच्या शुभ हस्ते महेश या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. ज्याने आतापर्यंत 17 चेंडू 39 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. भरपूर चांगली बॅटिंग पहिल्या पूर्वार्धामध्ये गेली आणि वन साइडेड सामना हा आज मात्र आपल्याला पाहायला मिळाला. नेरळ लवाली टीमला त्याने पराभूत केलं. तो देखील एक संघ बलाढ्य मजबूत होता परंतु त्या संघाला खरं तर कुशली बस संघाच्या विरोधात अगदी गुडघे टेकावे लागले आणि तिथे त्यांना सामना तो सोडावा लागला. महेशला पण देतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. 17 बॉल 39 धावा त्याच्या बॅटमधून आलेला तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. पुढील वाटचालीसाठी कुशली बस संघ तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि आता नुकतंच दिलीप भगतचा कॉन्टॅक्ट आमच्यापर्यंत पोहोचला होता की आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि सरळ ते थेट इथे अर्धा तासापर्यंत पोहोचतील याच्यात मात्र शंका नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फक्त इथे 15 मिनिटाचा ब्रेक असेल आणि 15 मिनटं अवघे फक्त 15 मिनिटांचा लंच ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा ओमसाई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. तर तत्पूर्वी आपण आमच्या वाणीला देतोय विश्रांती आणि फक्त 15 मिनिटांचा ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा याच मायक्रोफोनवरती जोडूया. थँक्यू सो मच.